असे की प्राइस आम्हाला देत आहेत की 2,000 रुपये, 1,000 रुपये, त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंगचा खर्चही नाही. नाव काय? आता माझं नाव प्रफुल्ल राजाराम मार्गज, राहिला कल्याण ईस्टला. आपली जिम प्लॅनेट फिटनेस कल्याण वेस्टला चिकनगर मध्ये. बॉडी बिल्डिंग हा सर्व कॉस्टली आहे. असं नॉर्मल बॉडी बिल्डिंग कोण करू नाही शकत. ज्याच्यामध्ये पेशन्स आहे तोच बॉडी बिल्डिंग करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये लास्ट पर्यंत पेशंट, मेन कंट्रोल सर्व आपल्या तोंडावरती पाहिजे. कंट्रोल लास्ट पर्यंत कंट्रोल असेल तर बॉडी बिल्डिंग करू शकतो. तरच या क्षेत्रामध्ये उतरावं, नाही तर बॉडी बिल्डिंग शिवाय कोण नाही तर नॉर्मल लाईफ आहे तीच नॉर्मल लाईफ करावी. नॉर्मल जिमला जावं, वर्कआउट एक तास स्वतःसाठी काहीतरी काही नाही करावं, एक तास स्वतःसाठी पाहिजे. जसं की आपण बघतो बॉडी बिल्डरचा खर्च साधारण खूप जणांचा मी विचारला तर 30-40,000 रुपये जातो मंथली. आणि जर प्राइस मनी पण खूपच कमी जातो, 5,000 6,000 असं घ्यायला गेलो तर 2,000 3,000. तसं आमच्या ट्रॅव्हलिंग मध्येच येणं तेवढे जातात. तेवढं. टॅनिंग क्रीम घ्यायला गेलो तर 1,000 रुपये टॅनिंग क्रीम ती वन टाइम आमची यूज आहे. बरोबर. दुसरं काय म्हणजे, आणि असे की प्राइस आम्हाला देत आहेत की 2,000 रुपये, 1,000 रुपये, त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंगचा खर्चही नाही. आता 500 रुपीज 100 अंडी आली. 100 अंडी बॉडी बिल्डिंगला किती दिवस होणार? 100 दिवसाला 20 अंडी पकडली तरी मोस्टली होऊन जातात. तर माझं एकच इंडस्ट्रीवाल्यांना एकच आहे की जेणेकरून प्राइस जरी वाढवलं तर बॉडी बिल्डर अजून मोठ्या लेवलला पोहोचू. बरोबर. जेणेकरून तो अजून चांगली तयारी करू शकतो. कारण काही काहींची परिस्थिती नसते. हो. ज्यांची परिस्थिती नसते तेच हे या क्षेत्रात उतरतायत. बरोबर की नाही? ही परिस्थिती जास्त चांगली असते ते या क्षेत्रात नाही, खाऊन पिऊन मस्त सुखी आहेत. पण ज्यांना आवड आहे, पहिल्यापासून आवड आहे, त्यामुळे ते हे करतायत. पेशन्स सर्व असतं.